शांति, अब बस शांति शांति शांति। पुणे की शांति, पुणे की खामोशी सुनेंगे हम और श्रद्धांजलि अर्पित करेंगे। मित्रांनो, आता माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, ज्या स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली अर्पित करायची आहे। पण त्याआधी मी त्या स्टुडंट्सची नावं इथं वाचणार आहे, तर प्लीज प्लीज सगळ्यांनी शांत राहा। पोलिसांना माझी रिक्वेस्ट आहे, थोडं शांतपणे हाताळावं। तर मी आता नावं वाचणं सुरू करतो। सगळ्यांनी आपले टॉर्च ऑन करून त्या लोकांना, त्या स्टुडंट्सला श्रद्धांजली द्यावी। प्रदीप मेघवाल, ऋतिक मिश्रा, अंशिका पांडे, सिद्धार्थ हेगड़े, आकांक्षा चतुर्वेदी, रुचि कुमार, मैथिली सोनवणे, भाग्यश्री, अशफा शेख, अंकुश मीना, हर्षा शंकर, रोशन शर्मा, तमीम इकबाल, अनिकेत अंकुश, जीशान, पूजा, मनोज, निखिल प्रताप, मोहम्मद जायद, मोहम्मद उरुस, सौम्या, सुमित, भारत, बगीशा, ऋषित, कल्याणी, परशुराम, आशुतोष, शेंबूल, हे स्टुडंट्स मागच्या 2 वर्षात या सिस्टमच्या फेलियरमुळे यांना आत्महत्या करावं लागलेली आहे। मागच्या 2 वर्षात 40 पेक्षा जास्त स्टुडंट्सला आत्महत्या करावं लागलेली आहे, आणि तरी पण हे बिनलाजासारखे यांच्या खुर्चीवर चिटकून बसलेले आहेत। कधीपर्यंत चालणार हे? कधीपर्यंत चालणार? हे स्टुडंट्स पुढे जाऊन डॉक्टर झाले असते, डॉक्टर होऊन यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, पण या सिस्टमच्या फेलियरमुळे या स्टुडंट्सला स्वतःचा जीव द्यावा लागला। मला नाही वाटत आपल्या देशासाठी याच्यापेक्षा जास्त अपमानास्पद काही असू शकतं। आणि आता येतो मी जे ऍक्शन या सरकारने घेतलेलं आहे। ऍक्शन या सरकारने काय घेतलं आहे? ज्या स्टुडंट्सनी सुसाईड केलं त्याच्यावर यांनी ऍक्शन घेतलंय ट्रान्सफर, सस्पेन्शन पण नाही, ट्रान्सफर। अधिकाऱ्यांचा ट्रान्सफर केलेला आहे। म्हणजे आपल्या देशात स्टुडंट्सची लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे की तुमच्याकडून साधं सस्पेन्शन पण होत नाहीये। त्यामुळे मी म्हणतोय राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। आता मी रिक्वेस्ट करतो सोनम वांगचुक सरांना थोडं बोलण्यासाठी। सर प्लीज बात करें।